चित्रपट सुरू होताच आपण एक राजा पाहतो, जो त्याच्या महान सामर्थ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे बरेच सैनिक असतात. तो आपल्या सैनिकांकडे जातो आणि त्यांना युद्धासाठी सज्ज होण्यासाठी सांगतो. आणि सैनिक तयार होतात आणि त्या राज्यावर हल्ला करण्यासाठी निघतात. तिथे पोहोचल्यानंतर त्यांना तिथला राजाही भेटतो. तो त्यांना विचारतो की ते इथे काय करायला आलेले आहेत, तुम्ही इथून निघून जा. तर शत्रू राजा म्हणतो की मी इथे हे सोडून जायला आलेलो नाही. आतापासून तुम्ही माझ्यासाठी काम कराल हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुला माझ्यासाठी लढावे लागेल. अनेक राजांनी माझ्यासाठी काम केले, ते मान्य करत नाही म्हणून प्रतिस्पर्धी राजा म्हणतो की चला तुझ्या आणि माझ्या सैनिकांचे युद्ध करूया. तुमचा सर्वोत्तम सैनिक निवडायला पाहिजे. ज्याचा सैनिक जिंकेल तो राज्य करेल. तो सहमत आहे आणि त्याच्या सर्वोत्तम सैनिकापैकी एकाला तो बोलवतो. तो आल्यावर तो खरोखर किती शक्तिशाली दिसत होता हे आपल्याला दिसेल. प्रतिस्पर्धी राजाला हे पाहताच तो आपल्या सैनिकाचे नाव अकिलेस ठेवतो म्हणून त्याला हाक मारतो. त्याच्या आर्मीतून कोणी येत नाही म्हणून सगळे त्याची चेष्टा करू लागतात. तो राजा म्हणतो की मी तुझा शिपाई माझ्या सैनिकाला घाबरलेला आहे. प्रतिस्पर्धी राजा म्हणतो की तुम्ही त्याला न पाहता बोलत आहात. तू त्याला अजून बघितलेलं नाही. राजाला सांगितले जाते की अकिलेस इथे आलेला नाही. राजाला इथे आक्षेप बोलवतो आणि त्याच्यावर आक्षेप घेतो की तू का आला नाहीस. अकिलेस म्हणतो हे ठीक आहे, मी परत जात आहे, पण तू गेलास तर आपला देश थेट युद्धात उतरेल असे सांगून दुसऱ्या राजा आपल्याला थांबवतो. अकिलेस एकदम त्याच्या मूडवरती राहायचे. युद्ध करायचे असेल तो करत. तो आपल्या राजाला राजा मानत नसेल. तो इच्छित असल्यास युद्ध लढायचा मूडमध्ये नसेल तर कोणालाही मानत नव्हता. तो आता युद्ध सुरू झाले आणि अखिलेस पहिल्या हल्ल्यात विरुद्ध सैनिकाला मारून टाकतो. तो ओरडतो आणि म्हणतो की मी इथे आहे, कोणाला माझ्याशी लढायचे आहे का. पण त्याच्याशी लढायला कोणीच तयार होत नाही. समोरच्या राजाला समजले होते की आता माझ्याकडे काही नाही आणि हे राज्य दुसऱ्याकडे सोपवावे लागेल, म्हणून तो आता तुमचा राजा आहे असे सांगून अकिलेसला त्याचा सर्व काही सोपवतो. अकिलेस म्हणतो की ह्या राजाशी माझा काहीही संबंध नाही आणि तो तिथून निघून गेला. आता दृश्य बदलले आणि आपल्याला ट्रॉय नावाचे दुसरे राज्य दिसते. त्या राजाला 2 पुत्र होते. एकाचे नाव हेक्टर आणि त्याचा एक लहान भाऊ होता. हेक्टर हा अकिलेससारखाच प्रसिद्ध योद्धा होता. तो दुसऱ्या देशाशी युद्धात नेहमी अडकलेले असायचे, पण आता त्यांना शांतता निर्माण करायची होती. जेव्हा हेक्टर आणि त्याचे सैन्य तिथे जाते ते त्यांचे चांगले स्वागत करतात. ते त्यांना अनेक प्रकारचे अन्न देतात. या राजाचा राजा हा राजाचा धाकटा भाऊ होता, ज्याचा सैनिक अकिलेस होता. या राजाची पत्नी खूप सुंदर आणि तरुण होती. या दरम्यान हेक्टरचा धाकटा भाऊ तिला आवडू लागतो. जेव्हा त्यांच्या जाण्याची वेळ येते तेव्हा हेक्टरचा धाकटा भाऊ राणीला सोबत घेऊन जातो. हेक्टरला सर्व काही माहीत नव्हते, पण लवकरच त्याचा धाकटा भाऊ त्याला संपूर्ण कथा सांगतो. हे सर्व काही माहीत नव्हते. हेक्टर त्याला खूप शिव्या देतो की शांतता प्रस्थापित करून आम्ही परतत आहोत आणि तुम्ही नवीन युद्धासाठी सुरू केलेले. त्याने राणीला परत करण्यासाठी अनेक क्षमा मागण्याचा निर्णय घेतला. त्याचा भाऊ म्हणतो की मी हे होऊ देणार नाही, मी तिला सर्वत्र सामील होईल. हेक्टर काहीही करू शकला नाही आणि त्याने सांगितले की त्याला ते स्वीकारायचे नाही. हे त्या राजाला ते कळल्यावर तो आपल्याला भावाला म्हटला, हा कसला समेट, हा विश्वासघात आहे. मी त्यांना माफ करणार नाही. त्यांनी माझी पत्नी चोरली म्हणून मी त्यांच्यावर पुन्हा हल्ला करेन. त्याचा लहान भाऊ म्हणतो की मी तुझ्या पाठीशी आहे. किंबहुना त्याला ट्रॉयवर आपला ताबा मिळवायचा होता. अकिलेसने युद्धात सहभागी व्हावे अशी त्याची इच्छा होती. त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता तो नकार देतो, कारण तो राजा खूप क्रूर होता आणि अकिलेस शांत स्वभावाचा होता, म्हणून त्याला त्याच्यासाठी लढायचे नव्हते. रात्री राजाचा ट्रॉयवर हल्ला करायचा नाही याची योजना होती. तिथला एक माणूस म्हणतो की अकिलेस शिवाय हे अशक्य आहे. मग तो म्हणतो की त्याच्याशी बोलण्याचा विचार करा, मग एक मोठे युद्ध असेल. राजा अकिलेसकडे एका माणसाला पाठवतो. तो अकिलेसला सांगतो की ही सन्मानाची बाब आहे. हे एक मोठे युद्ध असेल. जर तुम्ही आमच्याशी लढाल तर लोक तुमची कायम आठवण ठेवतील. तुम्हाला तेच हवे आहे. अकिलेसलाही ते हवे होते, म्हणून तो ऐकून काळजीत पडला. तो त्याच्याकडे आईकडे सूचना मागण्यासाठी जातो, म्हणून त्याचे म्हणतो की एक धोकादायक लढाई आहे. तुम्ही एकदा गेलात तर परत आला नाहीत तर कोणालाच माहिती होणार नाही.
पण जर तुम्ही या युद्धात मरण पावलात असे असेल तर लोक तुमची कायम आठवण ठेवतील. मग हे लोक युद्धाच्या तयारीसाठी आपली जहाजे पळवू लागतात. मग आपण हेक्टरला त्याच्या वडिलांकडे जाताना पाहतो. ट्रॉय किंगडमच्या राजाला तो म्हणतो की आपण काही वाईट घडण्याआधी राजाची पत्नी परत केली पाहिजे. आपण सर्व मारले जाऊ म्हणून त्याचा भाऊ म्हणतो की राणीलाही हेच हवे होते आणि मी कोणत्याही हृदय तोडू शकत नाही. हेक्टर म्हणतो की हजारो जीव घेण्याऐवजी एक हृदय तोडलेले चांगले, पण तो राजा तिलाही परत पाठवायला राजी नाही. हेक्टर म्हणतो की ते किती क्रूर आहे ते तुम्हाला माहीत नाही. हे मोठ्या सैन्यासह येतील आणि आपल्याला मारून टाकतील. ट्रॉयचा राजा म्हणतो की माझ्या मुला आज और कोणी थांबवू शकलेलं नाही, कारण आमच्या भिंती खूप उंच आहेत. सैनिक कितीही असले तरी काळजी करू नका, आमच्या भिंती त्यांना रोखण्यासाठी मजबूत आहेत. हेक्टर काळजीत होता, कारण त्याला माहिती होते की भविष्यात त्रास होणार आहे. दुसऱ्या बाजूला दोन राजे त्यांच्या सैन्यासह ट्रॉयवर हल्ला करण्यासाठी आलेले दिसतात. पण त्यांच्यासमोरून दुरून समुद्रातून एक जहाज येताना त्यांना दिसते. त्यांना कळते की तो अकिलेस आहे. राजा म्हणतो की तो आता तिथे का आला, तो इथे कोणत्या उद्देशाने आलेला आहे, तो हे जिंकण्यासाठी आलेला आहे का. दरम्यान ते बोलत होते. अकिलेस आत जातो आणि एकटा त्यांच्याशी लढू लागतो. त्याची कामगिरी पाहून बोटीतले सगळे त्याच्या नावाचा जय जयकार करू लागतात. हे राजाला आक्षेपार्ह बनवते. अनेक युद्धासाठी अकिलेसला बोलवले गेले आणि लोक मला काहीच किंमत देत नाही, फक्त अकिलेसलाच मान देतात. अकिलेस आतून सर्व काही लुटतो, पण हेक्टर तिथे येतो. तो हेक्टरला म्हणतो की मी तुझ्याशी लढणार नाही, उद्यापासून आमची लढाई सुरू होईल. मग आपण अकिलेस एका तंबूत शिरताना पाहतो. तिथे एक मुलगी रडत होती. अकिलेसच्या लोकांनी तिला इतर लोकांसह कैद केलेले होते. ती खरं तर हेक्टरची चुलत बहीण होती. ती म्हणते की तुम्ही आमच्या लोकांना मारले, आम्ही तुमचा बदला घेऊ. अकिलेस तिच्याजवळ जातो आणि विचारतो की ती त्याला घाबरते का. ती म्हणते नाही, ती एक छान मुलगी आहे असे अकिलेसला समजते. साहजिकच हेक्टरची चुलत बहीण असल्याने ती राजघराण्यातील असेल. अकिलेस तिला काहीच बोलत नाही आणि राजाकडे घेऊन जातो. राजा त्याला म्हणला की तू युद्ध जिंकलास म्हणून तुझे लोक आठवण ठेवतील, असा तुला विचार असेल. हे माझे राज्य आहे आणि मी त्यांचा राजा आहे. मग आधी जाऊन हुशारी का दाखवलीस, त्याची सर्व संपत्ती का लुटलीस. अकिलेस त्यांना सर्व संपत्ती भेट म्हणून दान देतो. राजा म्हणतो की मला त्याची गरज नाही आणि मग त्याने त्या मुलीस घेऊन येण्याचा आदेश दिला. ती मुलगी अकिलेसशी बोलत होती. ते अकिलेसला दिसले. तिला कठोरपणे आणले गेलेले होते. अकिलेसने हे बघितले. अकिलेस आक्षेप करतो. ती म्हणतो की माझ्यामुळे कोणी मारले जावे असे मला वाटत नाही. त्यामुळे अकिलेस शांत होतो. जेव्हा राजाने हे पाहिले तेव्हा त्या मुलीकडे गेला आणि म्हणाला की ती आज रात्री माझी सेवा करेल. हे ऐकून अकिलेसला वाईट वाटते. आक्षेपावर म्हणतो की मी तुला सोडणार नाही असे ब्लॅकमेल करून तो निघून जातो. काही दिवसांची गोष्ट. मग अकिलेस एका जागी बसलेला दिसला. त्याचे व्यक्तिगत सैनिक त्याच्याकडे येतात आणि म्हणतात की स्वतःला तयार करा, आपल्याला युद्धात जावे लागणार आहे. अकिलेस म्हणतो की मी त्यांच्याविरुद्ध युद्ध लढणार नाही, तुम्ही लोकही तसंही करा. आता पहाट झालेली आहे. एका बाजूला हेक्टर आणि त्याचा धाकटा भाऊ होता, दुसऱ्या बाजूला ते क्रूर राज्य होते. तो हेक्टरला सांगतो की तुझा धाकटा भाऊ माझी बायको पसंत करतो, चला आपल्या युद्ध करूया. जो युद्ध जिंकेल तो तिला घेऊन जाऊ शकतो त्याच्याबरोबर. मी हारलो तर मी निघून जाईल, हे माझे वचन आहे. पण त्याचा क्रूर राजाला अस्ताव्यस्त वाटतो, कारण तो तेथे ट्रॉय ताब्यात घेण्यासाठी आलेला होता. तो त्याच्या भावाला हेक्टरला धाकट्या भावाला मारण्यास सांगतो, जेणेकरून आपण ट्रॉयवर कब्जा करू शकतो. हेक्टरचा भाऊ आणि राजा त्यांच्यात युद्ध सुरू होते. तो वाईटरित्या लढतात, फार भयंकर लढतात. जेव्हा हेक्टर आणि त्याचा जीव वाचवतो तेव्हा त्याचा लहान भावाचा आसरा घेतो आणि उलट तो त्या राजाला मारून टाकतो. राजाला त्याचे सर्व सैनिक त्याच्यावर हल्ला करू लागतात, पण अकिलेसला त्याच्यासमोर हवे असल्याने त्याचा पराभव होत होता. अनेक सैनिक मारले जात होते. सर्व सैनिक घाबरतात आणि म्हणतात की राजाच्या पत्नीला मुक्त करण्यासाठी इथे आलेले आहेत, पण राजा मेला म्हणून या युद्धाचा काय उपयोग आहे. राजाचा भाऊ त्या मुलीला काही सैनिकांच्या हवाली करतो. मुलगी हेक्टरची चुलत बहीण होती. ते तिच्यावर अत्याचार आणि गैरवर्तन करत होते.
पण मग अखिलेस तेथे येतो आणि त्या सगळ्यांना मारून टाकतो. मग तो तिला तेथून तंबूत घेऊन येतो. ते एकमेकाशी बोलू लागतात. सर्व काही तात्पुरत्याने असल्याने अखिलेस तिला काळजी करू नका असे सांगतो. कालांतराने सर्व काही चांगले होईल असं ते तिला सांगतो. ती मुलगी म्हणते, मला वाटतं तू क्रूर आहेस पण तू दयाळू आहेस. आता आपण पाहतो की अखिलेस झोपी जातो. ती मुलगी त्याला मारण्यासाठी त्याच्याकडे येते. अखिलेसने डोळे बंद होतो तरीही त्याला समजले की ती त्याला मारण्यासाठी आलेली आहे. तो म्हणतो की मला मारून टाका. ती म्हणते, मी जर हे केले नाही तर तुम्ही इतर लोकांशी माराल, मी काय करू. तो अखिलेस म्हणतो की होय, मी सर्व लोकांना मारून टाकेल. मारायला असेल तर त्या करा. पण ते एकमेकाला माफ करतात. ती म्हणते की मी आता तुझ्या राज्यावर हल्ला करणार नाही. तो त्यांचे सर्व सामान एका जहाजात ठेवतो. पण रात्री सैनिक ट्रॉय राज्यावर लपून हल्ला करतात. हेक्टर म्हणतो की रात्री हल्ला करणे खूप वाईट आहे. अखिलेस चुलत भाऊ या युद्धात होता. तो त्यांच्यासारखाच होता. जेव्हा अखिलेस युद्ध बंद कर म्हणतो तेव्हा तो म्हणतो, आता जाऊ नकोस, आपण हे चालूच ठेवले पाहिजे. लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, मग काय फायदा. पण अखिलेस ते मान्य करत नाही. तो अखिलेसचा पोशाख ढाल आणि तलवार घेतो आणि सैनिकांना युद्ध करण्यास सांगतो. प्रत्येकजण त्याला अखिलेस असल्याचे समजतो आणि त्याचे अनुसरण करू लागतो. जेव्हा त्याची हेक्टरची गाठ पडते तेव्हा अखिलेसलाही मारतो. त्याला खूप आनंद झाला आणि त्याने अखिलेसला मारल्याचे त्याला वाटले. पण तो त्याला चुलत भाऊ होता त्याला नंतर कळले. अखिलेस हे कळल्यानंतर तो खूप आक्रमक होतो. तो ट्रॉय किंगडमच्या वाड्याच्या बाहेर जाऊन उभा राहतो. हे हेक्टरला कॉल करू लागला, बोलू लागला, आता बाहेर येण्यास सांगितले. ते खूप युद्ध करतात. तिथे अखिलेस त्याला मारून टाकतो. त्यानंतर त्याचा मृतदेह आपल्यासोबत ओढत नेतो. रात्री हेक्टरचे वडील तिथे येतात आणि मुलाच्या मृतदेहाची मागणी करतात. अखिलेस म्हणतो की तुला मृत्यूची भीती का वाटत नाही. माझी इच्छा असल्यास मी तुला लगेच मारू शकतो. तो राजा म्हणतो की आपल्या तरुण मुलाचा मृत्यू झाला तेव्हा पित्याला मारण्याची काय गरज आहे असे तुम्हाला वाटते. अखिलेस त्याचा मृतदेह वापस करतो. हेक्टर एक महान योद्धा होता आणि माणूस असताना प्रत्येकजण तिथला दुःखी होतो. प्रत्येकजण त्याला मिस करत होता. अखिलेस त्यांना युद्धासाठी विश्रांती म्हणून 12 दिवसांचा कालावधी देतो. तो हेक्टरच्या चुलत भावाला सुद्धा मुक्त करतो. मी 12 दिवस तुमच्यावर हल्ला करणार नाही असे तो म्हणतो. जेव्हा अखिलेसच्या राजाला हे कळते तेव्हा तो आक्रमक होतो आणि खूप राग येतो. तो म्हणतो की माझ्या संमतीशिवाय अखिलेस असे का करू शकतो. 12 दिवसानंतर जेव्हा ट्रॉयचा राजा सर्व लोक बाहेर येतात तेव्हा त्यांना तेथे कोणीही आढळलेले नाही. लाकडाचा घोडा होता आणि त्याच्यासमोर काही मेलेली माणसं पडलेली होती. ट्रॉय किंगडमचे लोक म्हणतात की त्यांनी आमच्या धार्मिक स्थळावर हल्ला केला म्हणून त्यांना त्यांची शिक्षा मिळालेली आहे. त्यांना वाटते की सर्वजण मारले गेले आणि काही जण पळून गेले. हा घोडा आत नेण्याचा त्यांचा विचार आहे. ते आता आत घेऊन त्या घोड्याला आले होते. ते आनंदी झाले आणि त्यांना हलके वाटवले कारण ते युद्ध जिंकले असे त्यांना वाटले. कारण तो कोणालाच ते पाहू शकत होते. रात्र पडते आणि बेफिकीरपणे सर्व झोपतात. पण तो घोडा रिकामा नव्हता. त्यात अखिलेस आणि त्याचे काही सैनिक होते. अखिलेसचा राजाही काही सैनिकांसह किल्ल्याच्या बाहेर लपला होता. रात्र पडताच अखिलेस घोड्यावरून बाहेर येतो आणि ट्रॉय किल्ल्याचे सर्व दरवाजे उघडतो. तो राजा आणि त्याचे सैनिक दारातून आत येतात. तो तिथल्या सगळ्यांना मारतात आणि क्रूर राजा ट्रॉयच्या राजालाही मारतो. हेक्टरचा चुलत भाऊ सर्व काही सामान्य होण्यासाठी सर्वांना प्रार्थना करतात पण तो क्रूर राजा त्याच्याशी गैरवर्तन करू लागतो. ती मुलगी तिचा खंजीर काढून त्याला मारते. 2 शिपाई त्या मुलीला पकडण्यासाठी पुढे सरसावतात पण अखिलेस तिथे येतो आणि दोघांना मारतो. हेक्टरचा धाकटा भाऊ तिथे येतो. त्याने अखिलेसच्या पायावर बाण टाकला. तो त्याच्या पायाला छेदतो. पण अखिलेस अजूनही तिथे उभा राहतो आणि त्याला मारण्यासाठी पुढे सरकतो. पण हेक्टरचा भाऊ त्याच्यावर जास्त बाण टाकतो. त्यामुळे अखिलेस अशक्त होतो आणि तो तिथेच पडतो. हेक्टरचा चुलत भाऊ त्याला हे करण्यास मनाई करत होता. त्याला मारू नका पण तो ऐकत नाही. अखिलेस त्या मुलीला निघायला सांगतो. संपूर्ण ट्रॉय राज्य नष्ट होणार आहे म्हणून तुम्ही त्याच्याबरोबर चला.
तिला जायचे नव्हते पण जावे लागेल. तिथे अखेलीस मृत्यू होतो. येथे आपण पाहतो की अखेलीस जळाला आहे. तिथून वर येणारा 2 हेक्टरचा चुलत भाऊ पाहत होता. इथे चित्रपट दुःखाने संपतो. बघितल्याबद्दल धन्यवाद.